साहेब, तसंच नागरे साहेब, अमोलजी लगड साहेब, उपस्थित व्यासपीठावरील सर्व उपस्थित, तसंच माझ्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी, मी सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आदरणीय भुजबळ साहेब, हा ज्यावेळेस कार्यक्रम मला घ्यायचा होता, माझ्या मनात आपल्या प्रति भावना होती, पण आपणच कार्यक्रमाला यावे. पण या छोट्याखानी कार्यक्रमास आपण याल का नाही अशी देखील शंका होती. पण साहेब, मी आपली आज ऋणी आहे. आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून आम्हास आशीर्वाद दिला आणि यात नागरे साहेब यांचे विशेष आभार, ज्यांनी हा योग घडवून आणण्यास मदत केली. साहेब, माझं नावही श्रद्धा आहे आणि आपल्या कार्यकर्तृत्वावरही आम्हा सामान्यांची निष्ठा व श्रद्धा आहे. आपण मंत्रिमंडळात नसले तरीही आज नाशिककरांच्या नजरेत आणि मनात आपण मंत्रीच नाही तर मुख्यमंत्री आहात. नाशिकचा विकास म्हटला की भुजबळ साहेबांचं नाव समोर येतं. माझ्यासह येथे उपस्थित असलेल्या सर्वांना आपल्या सामाजिक राजकीय योगदानाचा सार्थ अभिमान आहे. साहेब, आपण या कार्यक्रमाला येऊन आमचं बळ वाढवलं, कारण मला माहीत आहे जेथे जातात भुजबळ त्यांना मिळते बळ. या विश्वासानेच आम्ही काम करू. आपला आशीर्वाद सदैव पाठीशी राहावा एवढीच विनंती करते. साहेब, आपण आपल्या कर्तृत्वाने सामाजिक राजकीय आरोग्य जपलं आणि अनेकांना बळ दिलं. त्याच पद्धतीने साहेब, आपलाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मीही समाजाचा शारीरिक मानसिक आरोग्य सुदृढ करण्याचे महत्त्वाचे काम करत आहे. समाजात वावरताना अनेक वेगवेगळ्या व्याधींनी त्रासलेले लोक जे आहेत दिसत असतात. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून, योग्य ते न्यूट्रिशन देऊन, चांगल्या प्रकारचे डाएट सांगून त्यांच्याकडनं व्यायाम करून घेतो आणि तोही अगदी मोफत. ठाकरे साहेब, आपणही आज या कार्यक्रमाला उपस्थित आहात. एक नामांकित शिक्षण संस्थेचे सरचिटणीस आहात, तसेच एक निष्णात वकील आहात. आपले कुशलपणे संस्था आणि संस्थेचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आरोग्य जपून सुदृढ केल्याचे मला ज्ञात आहे. पण माझी आपणास एक विनंती आहे. आपल्या स्टाफची, शिक्षकांची जर एखादी मीटिंग आपण लावली आणि त्या मीटिंगमध्ये आम्हाला मोफत मार्गदर्शन करू दिलं, वेट लॉस, वेट गन, तर आम्हाला नक्की आनंद होईल आणि आपल्या स्टाफची इफिशियन्सी वाढवण्याचे काम करताना मलाही आनंद होईल आणि आपल्या हातून एक चांगला स्तुत्य उपक्रम जो आहे तो होईल. अमोल लगड सर हे ग्रामीण भागातून आहे. नेहमीच असे जे उपक्रम मी करत असते, मला सहकार्य करत असतात, मदत करत असतात. खरं म्हणजे मला या व्यासपीठावरून सगळ्यांना सांगायला आज आवडेल की मी देखील एका ग्रामीण भागातून, एका शेतकरी कुटुंबामधूनच आहे. माझ्या आईवडिलांची परिस्थिती जी होती जेमतेम होती, पण आईवडिलांनी एकच मंत्र दिला की आपण समाजाचं देणं लागतो आणि आपल्याकडे जे जे असेल ते आपण समाजाला दिलं पाहिजे. लोकांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचाच हा आदर्श मी डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या कर्तृत्वाचा वसा आणि वारसा जो आहे तो मी घेऊन जगत आहे. आलेल्या सगळ्यांना देखील माझी विनंती आहे की आपणही आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या, व्यायाम करा, निरोगी राहा, जेणेकरून आपलं आयुष्य जे आहे आपल्या कुटुंबासोबत आपल्याला आनंदाने जगता येईल. बहुतेक जगात जे आहेत आपण सगळेच पैसे कमवण्याच्या खूप मागे असतो. पैसे कमवतो त्यावेळेस अनेक ज्या आहेत प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करत असतो. पण मी तुम्हाला सांगेल की आपण आपल्या शारीरिक मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष त्यावेळेस करतो. पण तरुणपणात कमवलेले जे पैसे आहेत ते आपल्याला काही मध्य वयानंतर हॉस्पिटलमध्ये जे आहेत खर्च करावे लागतात. त्यामुळे हे सगळीकडे दिसून येतं. मी साधारणपणे 19-20 देश जे फिरत असताना देशामध्ये इतर जे देश आहे त्या देशामध्ये मी बघितलं की माणसांना जी किंमत आहे, आरोग्याला ज्या किंमत आहे त्यांच्या, ती एक वेगळी आहे. आणि त्याच्या अपोजिट चित्र जे आहेत आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या देशात दिसून येतं की आपण जे आहे आपल्या स्वतःकडे लक्ष देत नाही. तर याच माध्यमातून मी त्यासाठी कुठलंही जिम किंवा योगा सेंटर न टाकता योग्य त्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगत युगात सर्वांना ऑनलाईन एक्सरसाइज शिकवून त्यांचे जीवन जे आहे समृद्ध करण्याची प्रेरणा मला मिळाली आणि हे काम मी आनंदाने करत आहे. सो असं ऑनलाईन जे एक्सरसाइज आम्ही करत असतो, एकाच वेळी हजारो लोकांना त्या माध्यमातून शिकवू शकतो आणि तेही सांगताना मला अतिशय आनंद होतो की या शेकडो लोकांना मी शिकवत असताना या सगळ्या गोष्टींमध्ये
माझे जे जीवनसाथी आहे श्री सुनीलजी कासोडे सर यांच्या पाठबळामुळे मला ही जे बळ आहे ते मिळालं आहे. ते सगळ्या गोष्टींमध्ये मला मदत करत असतात. सामाजिक काम असेल कुठलंही त्याला अगदी प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे मी त्यांची ऋणी आहे. ते अतिशय पाठीशी उभे राहिले नसते तर कदाचित मला हे सगळं शक्य झालं नसतं. त्यामुळे मी त्यांचे ऋण व्यक्त करते आणि उपस्थित असलेल्या सगळ्यांना आज आवाहन करते की आपणही या माझ्या उपक्रमास प्रतिसाद द्याल आणि सहभागात जो मी इथे उपक्रम घेते त्याच्यामध्ये सहभागी व्हाल. स्वतःचं संपूर्ण कुटुंब शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या. जाता जाता मी एवढंच सांगेल, धन्यवाद सर्वांना. पण धन्यवाद खरं भुजबळ साहेबांना तसेच उपस्थित असलेल्या सगळ्यांचे आभार मानून मी माझं नातं छोटं करणार नाही. तर आपलं प्रेम कसं फेडायचं त्यापेक्षा मी ठरवले आपल्या ऋणातच राहायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.